आणि मुंबईतच आणखीन एक महत्त्वाची बातमी, चिंचपोकळीमध्ये फुटपाथवरती अवैधरित्या कबूतरखाना सुरू झालाय। मुंबईमध्ये आर्थर रोड जेल शेजारी अवैधरित्या कबुतरांना दाणे टाकणं हे सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे हायकोर्टाचे आदेश आहेत, या आदेशानंतरही आपण बघतोय नियमांचं उल्लंघन मुंबईमध्ये होत आहे। बीएमसी सफाई कर्मचाऱ्यांच्या समोरच अवैधरित्या कबुतरांना हे खाद्य टाकणं सुरू आहे। दादरमध्ये कबूतरखाना हायकोर्टाच्या आदेशानंतर हटवल्यानंतर आता चिंचपोकळी स्थानकाजवळ हा नवीन कबूतरखाना तयार होतोय। आर्थर रोड जेल शेजारी मंदिराजवळ अवैध कबूतरखाना सुरू आहे आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य इथे राहणाऱ्या नागरिकांना बसतोय। अधिक माहिती घेऊयात ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, एकीकडे हायकोर्टाचे आदेश आणि मात्र त्यांची पायमल्ली होत ठिकठिकाणी नव्यानं कबूतरखाने सुरू होत आहेत असं म्हणता येईल का? आपण बघतोय की महापालिकेने मागे कडक भूमिका घेतलेली होती की मुंबईतले जेवढे पण कबूतरखाने आहेत ते बंद व्हावे। मात्र त्यानंतर आता कुठेतरी महापालिका देखील आपल्या निर्णयावरती शिथिल झाल्याचं पाहायला मिळत आहे। अशातच जो आर्थर रोडचा परिसर आहे त्या ठिकाणचा चिंचपोकळीचा जो रस्ता आहे त्यावरतीच आता नवीन कबूतरखाना सुरू झाला आपल्याला पाहायला मिळत आहे। लोक जे आहेत ते गोणीच्या गोणी त्या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक व्हिडिओही सध्या व्हायरल येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत न्यायालयाने जो आदेश दिला तसेच महापालिकेने जी भूमिका घेतलेली होती त्या विरोधातली ही भूमिका असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता महापालिका या संदर्भात काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। सध्या आपण बघतोय अशा पद्धतीनं पायमल्ली केली जाते नियमांची आणि ही नियमांची पायमल्ली थांबवली जावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये आणि त्यामुळेच येत्या काळामध्ये काय निर्णय घेतला जातो हे पाहणं ही तितकंच गरजेचं ठरणार आहे।